हॅलो गाईज, मंडेला आम्ही सकाळी जवळपास 7 वाजता घरी पोहोचलो आणि त्यानंतर लगेच रुद्राक्षीने आल्याला कारभार केला. जवळपास तिने पाव लिटर तूप पूर्ण खाली सांडवलं. तूप किंवा तेल खाली फरशीवर सांडलं असेल ना, त्यावर थोडंसं कोणतंही पीठ टाका गव्हाचं वगैरे आणि छान असं चोळून घ्या, म्हणजे फरशीचा चिकटपणा सर्व निघून जातो. अशी चिकट चिकट फरशी राहत नाही आणि इझिली पुसल्या जाते लगेच. त्यानंतर मी केली होती बाजरीच्या मुरमुऱ्याची भेळ. रुद्राक्षीला वगैरे खाऊ वगैरे घातला आणि तिला झोपवलं. ती जवळपास 5 तास झोपली. त्यानंतर संध्याकाळी दिवाबत्ती केली. जास्त काही व्हिडिओ वगैरे घ्यायचा मूड नव्हता. रोजचे कामं वगैरे आवरून घेतली. आता एक दिवस जरी घरात नाही म्हटल्यावर गॅलरीमध्ये वगैरे भरपूर धूळ पडली होती. जास्त धूळ नाही आहे, पण बऱ्यापैकी धूळ पडलेली असते आणि मला रोजच्या रोज मी गॅलरी धुवत असते, रुद्राक्षी खेळत असते त्यामुळे. त्यानंतर संध्याकाळी असं सिंपल असं मेनू होता. तवा बेसन केलेलं, मी भाकरी केल्या होत्या. त्याच तव्यावर लगेच मग मी बेसन पण करून घेतलं. तव्यावर थोडंसं तेल घेतलं, त्याच्यामध्ये लसूण, कांदा आणि वाटाणे छान परतून घेतले. त्यामध्ये आपले बेसिक सुके मसाले, तिखट, हळद, मीठ टाकून परतून घेतलं. पाणी टाकलं अर्धा ग्लास, त्याला छान उकळी येऊ दिली. त्यानंतर 3 ते 4 चम्मच मी बेसन ॲड केलं आणि छान त्याला घोटून घेतलं आणि त्यानंतर 5 मिनटासाठी छान वाफवलं. एकदम सिंपल असं डिनर केलं होतं, सपक वरण भात वगैरे. असा मी माझा दिवस संपला. आय होप तुमचा दिवस